Good morning. Good morning to all. Today we see the segment of the environment. Last lecture, the first segment is covered. And today we see my voice is clear. Yes. Yes, ma'am. Okay. Today we see the second segment of the environment. Which are those segments in the environment? कोणत्या कोणत्या सेगमेंट्स आहेत एन्व्हायरमेंट मध्ये किंवा एन्व्हायरमेंटच्या कोणत्या सेगमेंट्स आहेत? Atmosphere, hydrosphere, lithosphere, biosphere. Okay, these are four segments of the environment. In that first segment, we see the atmosphere. In that segment, we see type of gases included in the atmosphere, uh, as well as how many percent which गॅस इन्क्लूड इन द ॲटमॉस्फिअर. ओके, म्हणजे आपण काय काय बघितलं त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या टाईपचे गॅसेस आहेत वातावरणामध्ये किंवा आपल्या पर्यावरणामध्ये, आणि त्याच्यामधलं कोणता गॅस किती इन्क्लूड आहे ते पण आपण बघितलेलं आहे. ते कशामध्ये येते तर ॲटमॉस्फिअर मध्ये येते. ओके, देन वी सी द हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की जे काही पाण्याच्या रिलेटेड असेल तर त्या हायड्रोस्फिअर मध्ये इन्क्लूड होतं. बघा, आपण फर्स्ट एकच पॉइंट याच्यामध्ये आहे की खूप सारं काय नाही दिलेलं. तर फर्स्ट काय दिले बघा, इट्स कव्हर मोर दॅन 75% ऑफ द अर्थ सरफेस आयदर ॲज ओशन ऑर फ्रेश वॉटर. जे काही आपला अर्थ आहे त्या अर्थवरती 75% पाणी आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि त्याच्यामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी कोणतं आहे, एकतर समुद्राचं पाणी आहे किंवा फ्रेश वॉटर आहे. समुद्राचं पाणी म्हणजे ते आपल्याला कोणत्याही ह्याच्यासाठी यूज साठी नाही येते. ओन्ली त्याच्यापासून मीठ असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. फ्रेश वॉटर आपण कशासाठी यूज करतो तर आपण नेहमीच्या वापरासाठी आणि पिण्यासाठी फ्रेश वॉटर यूज करतो. हे फ्रेश वॉटर आपल्याला कुठे आणि कसं मिळतं तर इवन जो पाऊस पडतो किंवा जे रेन येतं त्याच्या थ्रू आपल्याला फ्रेश वॉटर मिळतं. आणि याच्यामध्ये अजून असं सांगता येईल की ज्या विहिरी वगैरे आहेत म्हणजे वेल वगैरे आहेत त्याच्यामधून आपल्याला फ्रेश वॉटर मिळतं किंवा बोर असेल तर ह्याच्या थ्रू आपल्याला फ्रेश वॉटर मिळत असते आणि त्याचाच यूज आपण पिण्यासाठी करत असतो. म्हणजे ओशियन वॉटर आणि फ्रेश वॉटर ह्या गोष्टी हायड्रोस्फिअर मध्ये येत आहेत. की फर्स्ट आपण हे लक्षात ठेवायचं आहे की 75%ने अर्थ आपली कव्हर केलेली आहे पाण्याने. ओके, म्हणजे हा पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि ते जे पाणी आहे ते कोणत्या टाईपचं आहे तर एक तर ते ओशियन आहे किंवा फ्रेश वॉटर आहे. ओके, देन बघा, हायड्रोस्फिअर इन्क्लूड म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आहेत की कोणतं कोणतं वॉटर किंवा कुठे कुठे आपल्याला ते वॉटर बघायला मिळतं. तर फर्स्ट सी असेल, रिव्हर्स असेल किंवा ओशियन्स, लेक्स, पाउंड, स्ट्रीम एक्सेट्रा. म्हणजे ज्या काही आपल्या नदी असेल, देन ओशियन लेक्स असतील किंवा पाउंड्स असतील म्हणजे छोटे छोटे तलाव असतील, किंवा नदी असेल, समुद्र असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात हायड्रोस्फिअर मध्ये. लक्षात येते का? इट्स कव्हर मोर दॅन 75% अर्थ. कशाने व्यापलेला आहे तर पाण्याने. 75% हे आपल्या अर्थवरती पाणी आहे आणि ते पाणी दोन टाईप मध्ये इन्क्लूड झालेलं आहे. वन इज ओशियन अँड देन सेकंड इज फ्रेश वॉटर. ओके, हायड्रोस्फिअर मध्ये म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे, सेगमेंट आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असू शकतं. जे पाण्याचे स्रोत आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड असू शकतात. आता मी फॉर एक्झाम्पल इथे थोडेफार नावं टाकलेले आहेत. तर ते ऑल नाहीत म्हणता येणार की मी सगळेच नावं याच्यामध्ये पुट नाहीत केले.
कारण तुम्हाला वेल असेल किंवा अजून याच्यामध्ये रिव्हरचं पण पाणी आपण शुद्ध करून पिऊ शकतो किंवा त्याचे प्लांट नवीन नवीन ठिकाणी म्हणजे रिव्हरच्या बाजूला तयार झालेले आहेत, तर ते पण पाणी आपण वापरू शकतो. इवन फक्त एवढंच आहे की ओशियनचं जे पाणी आहे ते आपलं आपण नाही यूज करत आहे, बिकॉज त्याच्यामध्ये क्षार भरपूर असतात आणि त्याचं म्हणजे खारट पाणी असतं ते, जेणेकरून आपण नाहीच वापरत आहे. त्याचा उपयोग फक्त मीठ तयार करण्यासाठी होतो. म्हणजे हे तुम्हाला बेसिक माहिती आहे. तरी पण आपण एक्स्ट्रा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की ओशियनचं पाणी आपण यूज नाही करत आहे. Then बघा मध्ये मी सांगितलं नदी असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. अजून पाउंड्स असतील, लेक्स, त्यामुळे आपण जे पाणी वाहून येतं त्याचं पण करू शकतो किंवा वापर करू शकतो. ओके, लक्षात आलं हायड्रोस्फिअर म्हणजे काय आहे? Yes, you got this point. Yes, ma'am. Yes. Other student? Yes, ma'am. Okay. Then third segment is the lithosphere. What is the lithosphere? Tell me the meaning of lithosphere. Yes. I'm हॅलो मॅम, आवाज येत नाही तुमचा. आता येतोय का? हा येतो. हा, लिथोस्फिअरचं मिनिंग सांगा मला. खूप वेळा आपण मृदावरण. हे बघितलेलं आहे. ओके, मृदावरण. ठीक आहे. बघा, लिथोस्फिअर हा एक इम्पॉर्टंट सेगमेंट आहे किंवा घटक आहे पर्यावरणाचा. तर फर्स्ट पण याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. द लिथोस्फिअर इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ द अर्थ कन्सिस्टिंग ऑफ क्रस्ट अँड द अप्पर मोस्ट मेटल. ओके, काय दिलेलं आहे जे लिथोस्फिअर मध्ये, एवढं लक्षात ठेवायचं की लिथोस्फिअर मध्ये जे काही खडक असतील म्हणजे दगड असतील, खडक असतील, जे आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणता येईल किंवा त्याच्या खालचा जो भाग असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतं. तर एकतर बेसिकली आपण माती बघत असतो, खडक बघत असतो. तर जे काही कवच असेल म्हणजे क्रस्ट म्हणजे काय तर कवच आहे, ते पूर्ण कशाने व्यापलेलं आहे, एकतर खडक किंवा माती, आणि त्यालाच काय बोललं जातं तर लिथोस्फिअर. लक्षात येत आहे लिथोस्फिअर म्हणजे काय? लिथोस्फिअर इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ द अर्थ. जी आपली अर्थ आहे त्याच्या आहे त्याला lithosphere असं म्हटलं जातं. आणि जे कवच आहे ते दगड खडक त्याने कापले असते. येस, आवाज येत नाही का माझा व्यवस्थित? रेंज आहे. नाही आता हॅलो, आवाज येतोय का? हा मॅम येतोय. ठीक आहे. बघा, नेक्स्ट पॉइंट, द compress the hard and rigid outer layer of the earth. There are two types of crust. जे काही पृथ्वीचा पृष्ठभाग आहे किंवा जे कवच आहे तर त्याच्यामध्ये एकतर
हार्ड आणि रेझिस्ट म्हणजे ह्याचं मिनिंग काय आहे, तर एक तर ते कठोर असतात म्हणजे खूप कडक असतात किंवा कठोर असतात असे आर्टचा लेअर आहे आपला. आणि बेसिकली ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं, कठोर किंवा कठीण असे काय असतात, रॉक्स असतात म्हणजे असतात. आणि त्यांनी हा वेपलेला आहे. एक मातीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या आपण जरा खोदला आणि खोलवर गेलो तर आपल्याला तिथे कठीण भाग बघायला मिळतो. तर तोच एक काय आहे, कॉन्सेप्ट ऑफ लिथोस्फिअर. ओके, तो इथं दिलंय बघा, द कम्प्रेस द हार्ड अँड रिजिड आउटर लेअर ऑफ द अर्थ. ते अर्थचं जे आउटर लेअर आहे तर त्याच्यामध्ये एकतर ते कडक खूप असते म्हणजे क्रस्ट जो आहे, कवच जे आहे पृथ्वीचं ते खूप कडक असू शकतं किंवा हार्ड असू शकतं असं आपण म्हणू शकतो. देन बघा, दे आर कॉन्टिनेंटल अँड ओशिनिक क्रस्ट. द कॉन्टिनेंटल क्रस्ट कंटेन अ व्हरायटी ऑफ रॉक्स सच ॲज, म्हणजे जे क्रस्ट आहे किंवा जे कवच आहे ते व्हरायटी ऑफ जे रॉक्स आहेत त्यांनी इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते लेग्स किंवा रॉक्स असतील इन्क्लूड आहेत. तर याच्यामध्ये बेसिकली एजन्स किंवा ॲग्निजन्स असं म्हटलं तरी चालेल, सेंटिमेटरी किंवा मेटाफॉर्मिक रॉक्स म्हणजे ह्या टाईपच्या रॉक्स आहेत. एकतर ह्याचा मिनिंग काय आहे, जे गाळ असेल, गाळापासून तयार झालेले दगड असतील किंवा अजून याच्यामध्ये जी उष्णता म्हणजे बघा तो लावारस वगैरे तुम्हाला माहित असेल तर त्याच्या उष्णतेमुळे जे दगड असतात ते काय होतात, फुटले जातात किंवा मोठे मोठे कठीण दगड तयार होतात. तर अशा दगडांचा याच्यामध्ये इन्क्लूड आहेत किंवा याचा समावेश आहे कशामध्ये, तर लिथोस्फिअर मध्ये. ओके, इट इज लाइटर दॅन द ओशियन क्रस्ट अँड ओल्डर दॅन अ ओशनिक प्लॅट किंवा प्लेट्स. म्हणजे जे थिन आहेत किंवा लाइटर आहेत त्याचं जे कवच आहे ते काय आहे, लाइटर आहे. ओशिया देन बघा, ओल्डर दॅन ओशनिक प्लेट्स. जे प्लेट्स आहेत म्हणजे समुद्राचं कवच काय आहे, एकतर खूप लहान आहे कारण ते सतत काय होत असतं, झोन मध्ये तयार होत असते किंवा जे गाळ येत असतो किंवा गाळ तयार होत असतो त्याच्या थ्रू ते दगड किंवा कवच तयार होत असतं. पण ते छोट्या छोट्या कारणावरून ते नेहमी तयार होत असते. ओके, देन बघा, नेक्स्ट पॉइंट बघा, द ओशनिक crust is much younger as it is the constantly being formed at separating zones and recycled and subduction zones. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जो काही क्रस्ट आहे, जे काही कवच आहे तर अँगर आहे किंवा ते जी पृथ्वीचं काय म्हणतात त्याच्यामध्ये कवच आहे त्याच्या थ्रू ते काय होतंय, तर एक तर ते नेहमी तयार होत असते कशा थ्रू, तर ती गाळाची माती वगैरे असते त्याच्या थ्रू मोठे मोठे खडक तयार होऊन ते पुन्हा रिसायकलिंग होत असते. म्हणजे पूर्ण ते जसं जसं झोन चेंज होईल किंवा ते नव्याने तयार होत असतात तसे खडक. आणि हे कशामुळे होतात, तर एकतर मेन जे ओशनिक क्रस्ट आहे किंवा त्याचं कवच आहे आणि त्याच्यामधले जे रॉक्स म्हणजे ॲग्निजन्स वगैरे जे आहेत म्हणजे गाळाची माती वगैरे येते तर त्याच्यापासून हे वेगवेगळे खडक तयार होतात. ते खडक खूप कठीण असतात. हे आपण नाही बघितलं आतापर्यंत की म्हणजे त्याचा म्हणजे खडक कसे तयार होत आहेत किंवा त्याचं मेन कारण काय आहे. तर एक हे आहे की जिथून काही गाळ मोठा वाहून येतो तर त्याच्यापासून असे कडक किंवा कठीण खडक तयार होत असतात. किंवा अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की जे उष्णता किंवा लावरस वगैरे असेल तर त्याच्या थ्रू पण ते मोठे मोठे खडक तयार होतात. आणि उष्णता असेल, उष्णतेमुळे पण ते खडक तयार होतात. आणि हे काय आहे पूर्ण, तर आपल्याला फक्त जे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या टाईपचे खडक किंवा जी काही माती असेल तर त्याच्यापासून, गाळाची माती असेल त्याच्यापासून काय काय तयार होते किंवा ते एक्झॅक्ट काय आहे हेच लिथोस्फिअर मध्ये दिलेलं आहे. देन बघा, न्यू ओशनिक
क्रस्ट फॉर्म व्हेन क्रस्टल प्लेट सेपरेट. म्हणजे ज्या पण वेळेस ते क्रस्ट येते किंवा कवच होते त्यावेळेस ते नवीन फॉर्म किंवा ती जी पृष्ठभाग आहे तो नवीन तयार होत असतो. म्हणजे बघा काही वेळेस बघा की पूर वगैरे आला तर काय होतं ते आपल्या माती जी जमिनीची माती असते ती वाहून जाते आणि त्याचा वरचा थर वाहून गेल्यामुळे त्याचा पुन्हा खालचा थर येत असतो. त्यावेळेस ती जो स्तर वाहून नेलेला असतो त्याच्या जो खालचा स्तर आहे तो व्यवस्थित कधीच नसतो. किंवा जर त्याच्यामध्ये आपल्याला दगड आढळतात किंवा खडकाळ टाईप जमीन आढळते तर त्यावेळेस आपल्याला काय करायला लागतं, जर आपल्याला एखादं पीक घ्यायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर नवीन तिथे माती टाकत असतो किंवा ते शेत भरणे असं पण म्हटलं जातं की दुसरीकडून माती आणून त्याच्यामध्ये टाकत असतो. तर हे तोटे होऊ शकतात आणि हा पण पॉइंट लिथोस्फिअर मध्ये येते. समजलं लिथोस्फिअर काय आहे? गॉट दिस पॉइंट? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट बायोस्फिअर. काय आहे बायोस्फिअर म्हणजे? मीनिंग सांगा. बायोस्फिअर काय असते? जीवावरण. येस. म्हणजे इकोस्फिअर आहे ते सेम बायोस्फिअर असं त्याला म्हटलं जातं किंवा जे आपलं पर्यावरणीय जो एक भाग आहे तर त्यालाच बायोस्फिअर म्हटलं जातं. तर फर्स्ट ऑफ ऑल वी सी द what is meaning and how to include those two words in one word. ओके. म्हणजे जे दोन शब्द आहेत बायो अँड स्फिअर हे दोन जे वर्ड्स आहेत ते मिळून आपलं काय झालेलं आहे, बायोस्फिअर हा वर्ड तयार झालेला आहे. तर फर्स्ट त्याची टर्म कशी आलेली आहे ते बघूया. हा फर्स्ट बायोस्फिअर हा वर्ड कसा आलाय हे पण तुम्हाला विचारलं जातं, त्याच्यामुळे मी हे वाक्य याच्यामध्ये टाकलेलं आहे की फर्स्ट हा ग्रीक वर्ड आहे बायोस्फिअर म्हणजे, आणि तो दोन वर्ड कंबाईन करून एक वर्ड तयार केलेला आहे. बघा, द टर्म बायोस्फिअर कम फ्रॉम द ग्रीक वर्ड बायो. ओके, बायोज आणि मिनिंग लॅब म्हणजे त्याचा मिनिंग लॅब आहे आणि देन स्फिअर म्हणजे मिनिंग स्फिअर म्हणजे जे पर्यावरण आहे किंवा जे त्याच्यामध्ये काय म्हटलं जाईल अजून आपलं जे नेचर आहे तर त्या नेचरचं पूर्ण मिनिंग म्हणजे काय दिलंय, बायोस्फिअर. म्हणजे आज नेचर सेम तेच आहे. पर्यावरण म्हणजे किंवा पर्यावरणीय असं पण म्हटलं जाईल याला बायोस्फिअरला. तर सेम लक्षात ठेवा की बायोस्फिअर हा ग्रीक वर्ड आहे आणि बायोस अँड फिअर हे दोन वर्ड कंबाईन करून तयार केलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, चुकून विचारलं तर असावं माहिती की बायोस्फिअर विच टाइप ऑफ वर्ड असं पण विचारलं जाईल. तर हा ग्रीक वर्ड आहे आणि त्याचा मिनिंग कसा तयार झालेला आहे ते पण तुम्हाला इथे दिलेला आहे. तर बायोस मिनिंग लाईफ अँड स्फिअर म्हणजे आपल्या आजूबाजूला पसरलंय म्हणजे काय झालंय, एक पर्यावरणीय लाईफ असं याला म्हणता येईल. ओके. इट इज नोन ॲज म्हणजे ह्याला अजून काय म्हटलं जातं तर इकोस्फिअर म्हणजे जे पर्यावरण आहे ते म्हणजे काय, इकोस्फिअर. इकोस्फिअर म्हणजे काय, पर्यावरणीय. देन दिस इज द सेगमेंट ऑफ द अर्थ वेअर लाईफ एक्झिस्ट. ही सेगमेंट अर्थ वेअर लाईफ एक्झिस्ट म्हणजे आपण काय करतो आहे किंवा आपल्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी घडत आहेत तर त्याच्या रिलेटेड हा पॉइंट आहे. इकोस्फिअर हा त्याचा सिमिलर वर्ड म्हणता येईल बायोस्फिअरचा, की म्हणजे सेम इकोस्फिअर सारखं बायोस्फिअर आहे. आणि इकोस्फिअर म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला जे पर्यावरण आहे त्यालाच इकोस्फिअर म्हटलं जातं. देन बघा, इट वॉज नेम टू बाय जॉगल्स्ट एज्युर्ट 6 and 18
1875 ह्याचा कधी आलेला आहे हे किंवा बायोस्फिअर कधी फाउंड झालेला आहे तर 1875 मध्ये. ओके. देन he defined biosphere as the place the earth surface where life develops. लाईफ जे आहे जो पर्यावरण आहे किंवा आपल्या आजूबाजूचा जो पार्ट आहे किंवा भाग आहे ते पूर्ण बायोस्फिअरने व्यापलेला आहे किंवा अर्थ सरफेस आहे याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. म्हणजे बायोस्फिअर मध्ये पर्यावरणाच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या याच्यामध्ये इन्क्लूड आहेत किंवा आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या बायोस्फिअर मध्ये येतात. देन बघा, दिस लेयर extend up to 10 km above sea level and the depths of the ocean more than 8 km depth. ह्याच्यामध्ये लेयर्स एक्सटेंड झालेल्या आहेत. तर सी लेवलच्या असेल तर ती 10 किलोमीटर पर्यंत आहेत आणि डेप्थ अप टू ओशियन मोर दॅन 8 किलोमीटर इथपर्यंत आपण हे इन्क्लूड झालेलं बघतोय. देन बघा, द बायोस्फिअर इज द ग्लोबल इकॉलॉजिकल सिस्टीम विच इंटिग्रेट्स ऑल ऑर्गॅनिझम देअर इंटर रिलेशनशिप विथ अदर अँड विथ द अर्थ. ह्याच्यामध्ये बघा, एकतर बायोस्फिअर मध्ये हायड्रोस्फिअर इन्क्लूड झालेला आहे आणि लिथोस्फिअर. हे जे दोन सेगमेंट्स आहेत ते पूर्ण बायोस्फिअर मध्ये आहेत. लक्षात ठेवा, ज्या हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर आहे ह्या दोन सेगमेंट एकत्र बायोस्फिअर मध्ये आहेत. असा पण तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो. बायोस्फिअर मध्ये अजून दोन सेगमेंट कोणत्या इन्क्लूड आहेत किंवा दोन कोणत्या सेगमेंट मिळून बायोस्फिअर हे तयार झालेलं आहे. तर फर्स्ट आपण लिथोस्फिअर म्हणजे आपला जो पृथ्वीचा भाग आहे तो पण बायोस्फिअर मध्ये येतो आणि हायड्रोस्फिअर ह्याचा पण समथिंग भाग जो पाण्याच्या रिलेटेड आहे ते आता आपण बघितला पॉइंट. तर सेम ओशियन असेल किंवा लेक असतील तर ह्याच्या रिलेटेडचा काही भाग बायोस्फिअर मध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यामुळे दोन सेगमेंट इन्क्लूड आहेत, लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. ओके. द बायोस्फिअर इज द ग्लोबल ecological system which integrates all organisms their interrelationship with other and with the earth different segments such as lithosphere, hydrosphere and atmosphere. इथे atmosphere पण सांगितलेलं आहे पण जास्त करून लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर ह्या गोष्टींवरती येतं किंवा तुम्हाला तसे ऑप्शन दिले जातात. लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर, these two segment majorly discuss in the biosphere. Okay. Then बघा, therefore biosphere are any closed regulating system containing ecosystem. ओके. इकोसिस्टीम जे आहे म्हणजे आपलं पर्यावरण जे आहे त्याच्या रिलेटेड काही पार्ट दिलेला आहे बायोस्फिअरचा किंवा क्लोज आहे. म्हणजे इकोस्फिअर जे आहे ते म्हणजे काय झालंय, बायोस्फिअर. बायोस्फिअर मध्ये इकोस्फिअर येते किंवा सेम इकोस्फिअरला बायोस्फिअर असं पण म्हटलं जाते. देन बघा, बायोस्फिअर डू नॉट एक्झिस्ट ऑन एनी अदर प्लेट टू एक्स्ट्रॅक्ट रिट्रायल स्पेस किंवा याच्यामध्ये अजून काय म्हणता येईल, जसं आपण लिथोस्फिअर मध्ये बघितलं की ओशियनचं म्हणजे जे गाळ वगैरे असेल त्याच्यापासून नवीन किंवा यंगर प्लेट्स तयार होत होत्या किंवा प्लेट्स म्हणजे इथे काय स्तर असा तयार होत होता. तर सेम याच्यामध्ये काय दिले, डू नॉट एक्झिस्ट एनी अदर प्लॅनेट इन अ एक्स्ट्रा टेरेस्ट्रायल स्पेस. म्हणजे जे काही आपलं पर्यावरण आहे किंवा जे लाईफ आहे, मानवी लाईफ असेल किंवा प्राण्यांचं लाईफ असेल तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड नाहीत होत. बघा ना, ओशियन मध्ये किंवा याच्यामध्ये आपला जो स्तर आहे तो तयार होतोय. म्हणजे हायड्रोस्फिअर मध्ये तो पाण्याचा स्तर किंवा गाळ आल्यानंतर त्याची नवीन एंगर
प्लेट तयार होते आणि त्याच्या थ्रू खडक तयार होत आहेत. तर बायोस्फिअर मध्ये त्या गोष्टी नाहीत येत. इवन दो फक्त याच्यामध्ये सम पार्ट जो पर्यावरण आहे किंवा लाईफ मानवी लाईफ आहे त्याच्या रिलेटेड थोडाफार भाग इन्क्लूड आहे. आणि त्याच्या गरजा म्हणजे गरजेचं काय आहे, एकतर ऍटमॉस्फिअर आहे, लिथोस्फिअर पण आहे अँड देन हायड्रोस्फिअर पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. मग पर्यावरणामध्ये ह्या तिन्ही पण सेगमेंट इन्क्लूड आहेत. बायोस्फिअर हा जो सेगमेंट आहे त्याच्यामध्ये ऑल इकोस्फिअर रिलेटेड इन्फॉर्मेशन इन्क्लूड आहे. इकोस्फिअर म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूचं पर्यावरण. एवढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये काही जास्त डीप मध्ये नाही दिलेलं. तर ह्याच्यामध्ये 2 MCQ येतात, एक तर फर्स्ट जी लाईन आहे त्याच्यावरती, आणि याच्यामध्ये अजून येतं की बायोस्फिअर हा म्हणजे नेम कशावरून ठेवलेला आहे हे पण येतं. असे 2 MCQ ह्याच्यामधून ठेवू शकतात. जास्त ह्याच्यामध्ये बाकी काही इम्पॉर्टंट नाहीये. आलं का लक्षात? Yes, ma'am. Yes, all of you got this point. Segment of the Yes, environment. ma'am. These are 4 types segment. One is atmosphere, second hydrosphere, third lithosphere, and last one is biosphere. These are 4 segment of the environment. देन बघा, कोणाला काही राईट करायचं असेल तर तुम्ही राईट करा. अदरवाइज हायड्रोस्फिअर पासून आज आपण बघितलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल राईट हायड्रोस्फिअर रिलेटेड 2-3 lines, then write lithosphere related 2-3 lines. जे इम्पॉर्टंट आहे तेवढं लिहून घ्या. मी सांगितलं आता MCQ मध्ये विचारलं जातं. एकतर हायड्रोस्फिअरचं थोडंफार विचारलं जाऊ शकतं. लिथोस्फिअर मध्ये एवढं काही नाही विचारलं जात. लिथोस्फिअरचं फक्त एवढं माहित असावं की लिथोस्फिअर म्हणजे नेमकं काय आहे. तर हे जो आपला पृथ्वीचा आउटर मोस्ट लेअर आहे किंवा काय म्हणतात की जे आपली पृथ्वी आहे त्याचा आउटर मोस्ट लेअर, त्याच्यामध्ये काय काय असतं, तर एक तर खडक असतील किंवा माती असेल याच्याने बनलेला जो लेअर आहे तोच म्हणजे काय, लिथोस्फिअर. एवढं लिहून घ्या. फर्स्ट 1-2 लाईन लिहून घ्या. नंतर तुम्हाला लिहायला नोट्स वगैरे दिल्यानंतर लिहायची काही गरज नाही पडणार. ज्यावेळेस सांगते आहे तेव्हाच लिहून घेत चला 1-2 लाईनी काय काय आज झालेलं आहे ते किमान लक्षात तरी राहील. त्याच्यातला कॉन्सेप्ट इझी आहे, बट काही वर्ड्स खूप हार्ड आहेत आणि मिनिंग पण त्याचा हार्ड आहे. त्याच्यामुळे जरा जरा बघत चला. चुकून एखादा फिरवून विचारला क्वेश्चन तर आपल्याला यायला पाहिजे. आणि ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर वी कंडक्ट टेस्ट, सरप्राईज टेस्ट. ओके, चॅप्टर एंड झाल्यानंतर सरप्राईज टेस्ट घेतली जाईल. सरप्राईज टेस्ट म्हणजे तुम्हाला माहित आहे की न सांगता टेस्ट घेतली जाईल, पण ती कधी, ज्यावेळी चॅप्टर आपला कम्प्लीट होईल त्याच्यानंतर सॉरी, चॅप्टर संपला की सेकंड डे किंवा थर्ड डे ला एक्झाम घेतली जाईल. त्याच्यामुळे थोडंफार वाचून ठेवा. PPT मधलेच क्वेश्चन इन्क्लूड असतील. 20 मार्क्स किंवा 15 मार्क्सची टेस्ट असेल. आताशी आपला सेकंड पॉइंट कव्हर झालेला आहे. देन आफ्टर 3 पॉइंट्स आहेत फर्स्ट चॅप्टर मध्ये. एक तर नेक्स्ट पॉइंट आहे इश्यूज. त्याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट दिलेला आहे बरेच. तर ते इश्यूज ऑफ दी एन्व्हायरमेंट बघूया. आणि देन येस, ओव्हर रायटिंग झालं का लिहून तुमचं? Yes, ma'am. झाले. याच्यामधले लिहा फर्स्ट पॉइंट अँड देन
थर्ड पॉइंट 3 पॉइंट लिहून घ्या याच्यामधलं. जे खालचे पॉइंट्स आहेत ते काही एवढे मेजर इम्पॉर्टंट नाहीये. मुलांमध्ये समजलंय का काय सेगमेंट आहे ते? कोणत्या सेगमेंट्स आहेत ते समजलंय का? रोल नंबर 1. येस मॅम. काय तुम्ही टीव्ही लावून बसलाय आणि कसं समजलंय? नाही मॅम, हॉलमध्ये बसलोय त्यामुळे. नेक्स्ट रोल नंबर 2. आहेत का पाटील? गायब झाले. नेक्स्ट 3. Yes, ma'am. Got this point? Yes, ma'am. प्रेझेंटी द्या तोपर्यंत. रोल नंबर 1. रोल नंबर 1 प्रेझेंट मॅम. मॅम आवाज येत नाही. ब्रेक होतोय मॅडम. रोल नंबर 2. ब्रेक होतोय मॅडम आवाज. हॅलो मॅम. हा बोला. हा आता येतोय येतोय मॅम. का आता? रोल नंबर 2. रोल नंबर 3. Present. 4 is absent. 4 चा काय प्रॉब्लेम आहे? 5. हेलो मैम. Ma'am. हेलो. रोल नंबर 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. प्रेजेंट मैम. 8. प्रेजेंट. 9. Present. 10. Present. 11. प्रेजेंट. 12. Present, ma'am. 13. Present, ma'am. 14. Present, ma'am. 15. Present. 16. Present, ma'am. 17. Present. 18. Present, ma'am. 19. Present. 20. Present. 21. प्रेजेंट. 22. Present. 23. Present. 24. Present. 25. प्रेजेंट. 26. Present. 27. Present. 28. Present. 29. Present. 30. प्रेजेंट. 31. Present.
32, Present. 33, Present, ma'am. 34, Present. 35, Present. 36, 37, Present. 38, 39, Present, ma'am. 40, Present. 41, 42, Present, ma'am. 43, Present. 44, 45, Present. 46, Present. 47, Present. 48, Present. 49, Present. 50, Present. 51, Present. 52, Present. 53, Present. 54, Present. 55, Present. 56, Present. 57, Present. 58, Present. 59, Present. 60, Present. 61, Present. 2, Present. 3, Present. 4, Present. 5, Present. 6, 7, Yes, madam. 8, Present. 68, absent Present, 68, ma'am. 69, Present. 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 70, 71, Present. Present. 72, Present, ma'am. 73, Present. 74. न्यूचा आता रोल नंबर 1, Present. 2. Present. हॅलो ओके. हा पाटील काय मॅडम, मी असते present. तुमचं? काय असते तुम्ही? नाही मॅडम, ते आत्ताशी एकदमच आवाज कट झाला, ते माझं माईकच चालू झालं नाही. आता माईक चालू झालं. तुम्हाला एकदा नाही 3 वेळा केलं होतं मी. नाही मॅडम, ते माईक चालू झालं नाही हो. इकडे गावाकडे नेट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, एन्व्हायरमेंटल इश्यूज. 5 इश्यूज आहेत एन्व्हायरमेंटचे. तर कोणते कोणते आहेत ते फक्त लिस्ट करून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झॅक्ट काय आहे ते बघणार आहोत. ओके. ग्रीन हाऊस इफेक्ट फर्स्ट वन, देन सेकंड क्लायमेट चेंज, थर्ड ग्लोबल वॉर्मिंग, फोर्थ acid rain, ozone layer depletion, then 5 nuclear accident. These are 5 issues in the environment. हे इश्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत. ऍटलिस्ट त्याचं काय होतंय किंवा मिनिंग काय आहेत त्याचे ते वाचून ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला लिस्टेड करून दिलेलं आहे की ते वाचल्यानंतर ऍटलिस्ट तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय आहे. आपण तर घेणारच आहोत, तरी नोटबुक मध्ये लिस्टेड करून ठेवा की फर्स्ट कोणता आहे. तर ग्रीन हाऊस इफेक्ट. काही हे जे इश्यूज दिलेले आहेत तर ते दोन्ही एकत्र आहेत किंवा त्याचा जवळपास सेम मिनिंग आहे असे मी टाकलेले आहेत. तर जस्ट लिस्टेड करून घ्या. आपण उद्या ते कसं आहे ते बघूया. आता ग्लोबल वॉर्मिंग अँड ग्रीन हाऊस इफेक्ट हे दोन्ही एकत्रच आहेत, पण इथे इश्यूज मध्ये आपल्याला ते डिफरंट दिलेले आहेत. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे, तर ते सेम कॉन्सेप्ट आहे आणि इन्क्लूड आहेत. क्लायमेट चेंज असेल तर क्लायमेट चेंज हा डिफरंट पॉइंट आहे. देन ऍसिड रेन, ओझोन लेअर डिप्लेक्शन हा पण डिफरंट पॉइंट आहे. मेनली 4 इश्यूज आहेत तसं बघायला गेलं तर. कारण ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग हे दोन्ही एकत्र इश्यूज आहेत, जवळपास सेम आहेत.
ठीक आहे, लिस्ट करून घेतलं का? घ्या 2 मिनिट मध्ये. Anybody having doubt? Then ask me. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आहे का काय कोणाला डाऊट? हॅलो हॅलो मॅम. येस. कॉन्टिनेंटलचा ऍक्च्युअल मिनिंग काय आहे? काय? हॅलो. कॉन्टिनेंटल. कुठे कॉन्टिनेंटल? ते मॅम लिथोस्फिअर मध्ये. लिथोस्फिअर मध्ये कुठे? थर्ड पॅरेग्राफ मॅम. थर्ड पॅरेग्राफ मॅम. हॅलो मॅम. हॅलो, येतोय का आवाज? येस मॅम येतोय. एक मिनिटच. लिथोस्फिअर मध्येच आहे ना? येस मॅम. मॅम तुमचं व्हॉइस येत नाहीये. दे आर कॉन्टिनेंटल अँड ओशनिक. डाऊट आहे ना कोणाला? विचारा. आहे माहिती आहे किंवा कवच आहे मॅम पृथ्वीचं, कट ते होतो. खूप मोठ्या आकाराने आवाज आवाज. हॅलो. कुणाला डाऊट होता? अरे विचारा की, आवाज येतोय का माझा? येस मॅम येतोय आता. कोण बोलत होतं? कुणाला डाऊट आहे? मॅम मला. धनश्री. ओके. हे कॉन्टिनेंटल जे तुम्ही विचारलं ते म्हणजे नेमकं काय आहे? आपला जो कवच आहे किंवा जो क्रस्ट आहे तो मेन छोट्या आकाराचा आहे किंवा आपलं कवच जे आहे ते पृथ्वीचं पूर्ण भागावरती येतं. म्हणजे काय? मोठा, खूप मोठा भाग म्हणजे कॉन्टिनेंटल किंवा ओशनिक क्रस्ट. आता समुद्र हा छोटा आहे का? तर नाही. समुद्र आपण जिकडे बघेल तिकडे आपल्याला डोळ्याला समुद्र दिसते. म्हणजे खूप लांब वरती किंवा खूप मोठ्या आकाराचं जे कवच आहे ते लिथोस्फिअर मध्ये. म्हणजे लिथोस्फिअर ही आपलं काय? तर एक आपली पृथ्वीचा पृष्ठभाग. हा लहान आहे का भाग? तर नाही, खूप मोठा व्यापलेला आहे भाग. त्यालाच काय म्हणतात? तर कॉन्टिनेंटल. लक्षात येते का? येस आणि मॅम. कॉन्टिनेंटल मध्ये जे म्हणजे कॉन्टिनेंटल हा क्रस्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे रॉक्स इन्क्लूड आहेत. मग ते रॉक्स
कसे तयार झाले, एकतर जी उष्णता असते किंवा लावारस वगैरे बाहेर पडतो त्याच्यामधून खडक तयार होतात. ओके, वेगवेगळे मोठे मोठे दगड तयार होतात. ते लावारस ते पूर्ण विजल्यानंतर किंवा तो बंद झाल्यानंतर त्याच्यातून खडक तयार होतात किंवा उष्णतेमुळे खडक तयार होतात. मोठे मोठे दगड त्याच्यामध्ये फुटले पण जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या व्हरायटी ऑफ रॉक हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा सगोल भागावरती ते आपल्याला दिसत असतात. फक्त ते थोड्याशा भागावरती दिसतात का, तर नाही, ते खूप मोठ्या प्रमाणात जो आपला पृथ्वीचा भाग आहे त्याच्यावरती ते दिसत असतात. त्याचाच मिनिंग काय आहे, कॉन्टिनेंटल. ओके, लक्षात येते का? समजलं का धनश्री? येस मॅम. ओके, अजून कोणाला काय विचारायचंय? तुमचं जे ट्रेनिंग चालू होतं ते झालेलं आहे का? संपले का ट्रेनिंग? येस मॅम. सर्टिफिकेट भेटलेत का सगळ्यांना? हो. येस मॅम. येस, सगळ्यांना भेटलेत का सांगा. ज्यांना कोणाला काय भेटलं नसेल, कोणाला काय प्रॉब्लेम असेल, प्लीज सांगा मला. नंतर ते काही होणार नाहीये. तुम्हाला आता ह्या वेळेस तुम्हाला तो सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आहे म्हणजे जसं आपलं प्रोजेक्ट असते सेम तसंच आहे की इंडस्ट्रियल ट्रेनिंग नावाचा एक तुम्हाला ITR म्हणून सब्जेक्ट असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट तयार करायचा असतो आणि त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा ऍड करायला लागतंय किंवा ते सर्टिफिकेट पण लागतं. त्याच्यासाठी कोणाचं काय राहिलं असेल, कोणाला काय ITRच्या रिलेटेड, तर त्यांनी विचारा. सगळ्यांना ते ट्रेनिंग कंप्लीट झालेलं आहे. अजून काय राहिलंय का त्या ट्रेनिंगचं? सोहम? इम्प्लांट ट्रेनिंगचं राहिलं टेक्नॉलॉजीचं रविवारी लास्ट. रविवारी लास्ट आहे का? हा. सर्टिफिकेट भेटलं का तुम्हाला सगळ्यांना? प्रोवार्जचं भेटले मॅम, टेक्नॉलॉजीचं राहिलं. कशाचं राहिलंय? टेक्नोविंगचं. हा. टेक्नोविंग आता ते काय तुम्ही 3-4 जण आहे ना त्याला? हा. कोण कोण होतं टेक्नोविंग साठी? ओम वस्त्रे, कोडक आणि मी एक आहे आणि वैभव मुंडपणे. स्वप्नील होते ना? नाही मॅम. स्वप्नील आहेत का? माहित नाही मॅम त्याचं. आता लेक्चर मध्ये लेफ्ट झाले. आहे की. तुमचं काय, तुम्हाला भेटलं का सर्टिफिकेट? हा मॅडम. टेक्नोविंग भेटलं? नाही प्रोझर वाल्याची. मी टेक्नोविंग मधून सोडलं का? हा. ठीक आहे. आहे मधून सोडलंय किंवा नाव दिलं होतं, काय प्रॉब्लेम झालाय ते सांगा मला, बिकॉज ती लिस्ट अपडेट करायला लागेल. कोणाचं काय मधूनच 4 जण 5 जण होत वाटतंय टेक्नोविंग साठी. जे तुम्ही स्वतः पैसे भरले, सर्टिफिकेट घ्या किंवा काय समथिंग देतील शक्यतो. तर जे काही तुम्हाला भेटते, जसा रिपोर्ट सांगितलाय तसं त्या फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट तयार करून ठेवा. आता तुम्हाला वेळ आहे तोपर्यंत ते करून ठेवा. आणि टेक्नोविंगला जे आहे त्यांच्याकडून आपण सर्टिफिकेट घ्या, बिकॉज ते इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला ऍट द एंड ह्या सेमेस्टरला द्यायला लागतं. ठीक आहे. हा पॉइंट जो आहे नेक्स्ट पॉइंट 1.3 आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज लेफ्ट झाला तरी चालेल.
थँक्यू. हॅलो मॅम. हा, मॅडम अजून सर्टिफिकेट भेटलं नाही मॅडम मला ते इंडस्ट्रियल ट्रेनिंगचं. मधूनच जॉईन झालता का तुम्ही? नो मॅम, पहिल्यापासून होतं. आणि त्या सरांना एकदा कॉल करा की मला सर्टिफिकेट भेटलं नाही म्हणायचं. हा मेसेज केलाय मॅडम, कॉल करतो आज. हा, कॉल करून विचारा आणि ते सर्टिफिकेट बघा. ज्यांचं ओके कोणाचं ओके. राहिलंय त्यांनी घ्या. ते तुम्हाला पुढे पण इम्पॉर्टंट आहे. काहीतरी एक कोर्स कम्प्लीट केल्याचं तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं. ओके, नेक्स्ट कोणाला काय प्रॉब्लेम? मॅडम हॅलो. हा, हॅलो मॅडम, बोला. ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट वेगवेगळे आहेत का दोन्ही पण? सेमच त्यातच मोडते? ओशियन म्हणजे काय? आपला जे समुद्र आहे, हा समुद्रामधले दगड किंवा रॉक्स असतील, खडक असतील. आणि जे अजून कुठला विचारला? कॉन्टिनेंटल ना? तर ते काय आहे? आपल्या हा पृथ्वी पृष्ठभागावर तयार होणारे खडक. म्हणजे ओशनिक म्हणजे समुद्रातले आणि कॉन्टिनेंटल म्हणजे आपल्या पृष्ठभागावरचे ना? ओके. आणि मॅडम ते आमचं जे इंडस्ट्रियल ट्रेनिंग झालं ना प्रोजेक्टवरचं, त्या सरांनी मॅडम आम्हाला राजवी टेक्नॉलॉजीचं सर्टिफिकेट दिलंय. मग त्यांच्या त्या कंपनीचं नावच आहे हो ते. पण प्रोजेक्टवर नाव आहे ना? हा राजवी आम्ही तर. हा, ते हॅलो, त्यांचं इंडस्ट्रीचं नाव आहे ते. म्हणजे राजवीच बरोबर आहे का? हा, बरोबर आहे ते. हा. काय थांबला तुम्ही बाकीचे? अहमद, काय प्रॉब्लेम आहे का? अरबाज?